ज्या प्रकारे आपण पाहतो शिवसैनिकांची आज बैठक सुद्धा होणार आहे आणि या बैठकीच्या निमित्ताने जर पाहायला गेलं तर सर्वच आमदार जे आहेत ते एकत्र आता येत आहेत, त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार. प्रतापजी, ज्या प्रकारे आपण पाहतो या ठिकाणी शिवसेनेची सुद्धा बैठक जी आहे ती या ठिकाणी होणार आहे. या संदर्भात आपण शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. प्रतापजी, ज्या प्रकारे पाहतोय की आज शिवसेनेची बैठक सुद्धा होत आहे, काय सांगाल एकंदरीत या बैठकी संदर्भात? नाही, शिवसेनेची बैठक ही दर अधिवेशनाच्या वेळेस ही होत असते. सभागृहातल्या कामकाजाच्या संदर्भात ती चर्चा होत असते आणि कुणी सहभागी व्हावं, कुणी कुठल्या विषयावर चर्चा करावी, आमदारांचे विचार काय आहेत, त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी ही बैठक असते आणि त्यानुसार ही बैठक पक्षाच्या बोलवण्यात आलेली आहे आणि पक्षाचे काही सिनियर लोक त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. अनेक आमदार नाराज आहे असं कळतंय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये. तानाजी सावंत असतील, विजय शिवतारे असतील, स्वतः नाराजी व्यक्त करून जे ते पुन्हा गेलेले आहेत. मी, विजय शिवतारे, तानाजी सावंत आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ह्या सभागृहामध्ये एकत्र येतोय. माझी ही 4थी टर्म आहे. 3 टर्म पर्यंत मलाही वाटत होतं की मंत्री व्हावं, परंतु मी मंत्री न झाल्यामुळे काही नाराज झालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की नाराजी जी आहे ती नाराजी पक्षाच्या जे प्रमुख आहेत त्यांना भेटून तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा आणि सबुरी ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्यानुसार तुम्ही जर चाललात तर भविष्य तुमचं अतिशय चांगल्या प्रकारचं होऊ शकतं. त्यामुळे मला ह्या सिनियर सगळ्या नेत्यांना सांगायचंय की जसं आम्ही थांबलो, आम्ही वाट पाहिली, तशी तुम्ही पण वाट पहा, तुम्हाला न्याय जरूर दिला जाईल. तुम्ही एकंदरीत मागणी करत आहात, आम्ही थांबलो तसे तुम्हीही थांबा. एकीकडे आपण पाहतोय की आज सभापतींच्या संदर्भातील सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे. तुम्ही दावा शिवसेनेकडून करणार आहात का? पक्षाचे प्रमुख म्हणून या बाबतीत एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील आणि त्या निर्णयानुसार कामकाज जे आहे ते पुढलं चालेल आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी आहेत, ते बसून निर्णय घेतील. तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल. आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर एकंदरीत पाहतोय की शिवसेनेच्या जे आमदार आहेत, नाराज आमदार आहेत, त्यांच्या संदर्भात संपूर्ण निर्णय हा पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाईल आणि या सगळ्यावरती पक्षश्रेष्ठी जे ती योग्य तो निर्णय घेतील असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी आपल्याशी बातचीत करताना